मी काय सांगितलं, 2024 ची लिस्ट जर तुम्ही बघितली तर 18 वर क्लोज झालेली आहे. कितीवर क्लोज झालेली आहे? 18 मार्कावर क्लोज झालेली आहे. मग 15 मार्कावाले त्यांनी घेतले का? तर नाही. तर हा विषय साईडला ठेवू आणि जे महत्वाचा विषय मी तुम्हाला लगेच सांगतो. नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालय भरतीविषयी जी लिस्ट लागलेली पात्र अपात्र त्या लिस्ट विषयी तर बोलणारच आहे. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवरती जेवढे जण आहेत त्या सगळ्या जणांना आता विश्वास बसला असेल की सर कधी पण खोटी माहिती सांगत नाही, 100% खरी माहिती सांगत असतो. कारण की कोणतीही माहिती असू द्या, आता जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघा. हे जी एक्झाम डिक्लेअर व्हायच्या अगोदर आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पण टाकलेला मी अपलोड, की अंदाजे ज्या क्लार्कशी जे स्टेनोग्राफर वगैरे त्यांच्याशी बोलून मी जो म्हणजे सांगितलेलं की एक्झाम कधी होऊ शकते त्याच्याविषयी पण माहिती तुम्हाला सांगितली होती. अर्ज भरताना त्याच्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगितली होती. विश्वास नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती जा, सगळी माहिती तुम्हाला भेटेल. आणि महत्वाची गोष्ट, आता काही जणांचे मेसेज येत आहेत की सर नाही आमचं चुकलं, कुठेतरी अपात्र आम्ही लिस्टमध्ये नाव आलं, असं झालं तसं झालं. आणि काही मुलं असे पण आहेत, काही विद्यार्थी असे पण आहेत की त्यांना काय वाटतं की पात्र लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे आपलं सिलेक्शन झालं, असं पण काही जणांना वाटत आहे. कारण की ते नवीन आहे, त्यांना माहितच नाहीये. कारण की 10वीच्या बेसवर 12वीच्या बेसवर त्यांनी शिपाईचा अर्ज भरला असेल किंवा टायपिंग वगैरे झाली असेल तर त्यांनी अर्ज भरला, पण त्यांना काय वाटतं आपलं सिलेक्शन झालंय. म्हणून मी काय सांगतो, तुमचं कुठं चुकत आहे, आता पण तुम्ही चुकतच आहात. हे कोणीच तुम्हाला माहिती सांगणार नाहीये. तुम्हाला हे अकॅडमी वाले, हे कोणी असो, कोणताही ऍप वाला असो, कोणताही क्लासेस वाला असो, तुम्हाला काय सांगेल की असं झालं तसं झालं, हे झालं, अमुक झालं, टमुक झालं, अशा गोष्टी तुम्हाला सांगेल. पण विवेक कुसळकर या चॅनलवरती ना आपला ऍप आहे ना, अकॅडमी आहे ना, कधी असणार आहे. आपण जी माहिती सांगतो, जे क्लासेस घेतो ते सगळे मोफत आहेत. म्हणून आपला आवाज कुठेतरी कोणाला तरी टोचत असेल, काही हरकत नाहीये. कारण की कसं आहे, खरं बोलणाऱ्याचा आवाज दाबला जातो. पण काही विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत आलोय, अर्ज ज्या दिवशी तुम्ही भरत होतात त्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं अर्ज कशा प्रकारे भरायचा, अर्जामध्ये कोणत्या चुका नाही झाल्या पाहिजे. आता चुका झाल्या तुमच्या अर्जामध्ये, आता काही जण अपात्र पण ठरलेले आहेत आणि जे पात्र ठरले तर त्यांनी आता पुढे काय करायचंय हे सगळ्यांनी नीट जर ऐकलं तर 100% सांगतो तुम्हाला सक्सेस भेटणार या भरतीमध्ये. नाही तर कसं होणार माहितीये का, एका सोबत हे सगळेच जाणार आहेत, त्यात काही शंका नाही. तुम्हाला काय वाटतं की बाबा हे 2,14,764 एवढे जे पात्र झालेले आहेत हे सगळेच घेणार आहेत का? ते आता लिस्ट जे त्यांनी सांगितले, मी नेहमी सांगत असतो माझ्या व्हिडिओमध्ये, क्लासेसमध्ये लाईव्ह क्लास जेव्हा चालू असतात त्या क्लासमध्ये मी नेहमी सांगत असतो की ज्या वेळेस जेव्हा लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलेले पात्रता की 15 मार्क असलेला विद्यार्थी आम्ही घेऊ, चाफल्य चाचणीसाठी स्किल टेस्ट जे होते त्यासाठी आम्ही घेऊ. पण तुम्हाला मी काय सांगितलं, 2024 ची लिस्ट जर तुम्ही बघितली तर 18 वर क्लोज झालेली आहे. कितीवर क्लोज झालेली आहे? 18 मार्कावर क्लोज झालेली आहे. मग 15 मार्कावाले त्यांनी घेतले का? तर नाही. तर हा विषय साईडला ठेवू आणि जे महत्वाचा विषय मी तुम्हाला लगेच सांगतो. कारण की या विषयाबद्दल तर मी बोलणारच आहे, पण महत्वाचा विषय सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या चॅनलवरती 100% खरी माहिती दिली जाते, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सगळं समजावून सांगतो. म्हणजे जे नवीन असतील आणि ज्यांना वाटत असेल की बाबा आपल्याला या भरतीमध्ये सिलेक्शन झालंच पाहिजे न्यायालयीन भरतीमध्ये, तर म्हणून सर्वांना सांगतो. आता खूप जणांना झटका लागला असा, सकाळ सकाळी म्हणजे काल जशी लिस्ट आली त्यानुसार सगळ्यांना असं वाटलं की बाबा आता काय होईल काय नाही, आणि जे अपात्र ठरले तर त्यांचं तर आता काहीच होऊ शकणार नाही. आता अपात्र ठरण्याचं कारण, आता तुम्ही जी फीस भरली आहे 1,000 रुपये, ती वापस येईल का काय, असं तसं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो. पण सर्वात अगोदर शिपाई भरतीपासून मी चालू करतो, नंतर लिपिक पदाविषयी माहिती सांगतो, नंतर ड्रायव्हर पदाविषयी माहिती सांगतो. आता तुम्हाला तयारी कशी करायची, काय करायची या पण गोष्टी सांगतो. सर्वात प्रथम, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की एकमेव महाराष्ट्रातलं हे चॅनल आहे की ज्या चॅनलवर 100% खरी माहिती सांगितली जाते. ओके, तर लक्षात असू द्या, शिपाई पदासाठी 2,14,764, किती? 2,14,764 म्हणजे एवढे विद्यार्थी पात्र आहेत. आता याच्यामध्ये कसे माहितीये का, त्यांनी कसं डिवाइड केलेलं आहे, सर्व जिल्हे म्हणजे घेतलेले आहेत. म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर खंडपीठ असेल किंवा मुंबई असेल, हे सगळे जिल्हे टोटल घेतलेले आहेत तिन्ही पण. म्हणजे असं नाही की बाबा हे वेगळे घेतले त्यांनी ते वेगळे घेतलंय. नागपूर खंडपीठ पण आहे, छत्रपती संभाजीनगर पण आहे आणि मुंबई पण आहे. तर टोटल किती येतं? 2,14,764. आता एक साधा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा, साधा प्रश्न स्वतःलाच विचारा. एवढं खुश व्हायची काही जरूरत नाहीये की आम्ही पात्र येतं, हे अपात्र ठरले, आम्ही अर्ज चांगला भरला, आमचं सिलेक्शन होणार आहे. काही नाही, मी तुम्हाला आता पण सांगतोय. कारण की आता हे एवढे जे मुलं आहेत ना, याच्यातले समजा 20-30 हजार 50,000 पकडा,
मी काय बोलतोय 50-60 हजार पकडा तुम्ही मुलं, बरोबर. मी 50-60 हजाराची गोष्ट करतोय. 50-60 हजार विद्यार्थी जर परीक्षेला गेले नाही, समजा 1.5 लाख विद्यार्थी परीक्षेला गेले, किती 1.5 लाख परीक्षेला विद्यार्थी जर गेले, समजा एक उदाहरण सांगतोय तुम्हाला, 1.5 लाख परीक्षेला विद्यार्थी गेले तरी पण त्यांना त्याची जी कट ऑफ लावायची आहे तर ती कट ऑफ अंदाजे किती लागेल त्याचा एक अंदाज तुम्हाला आला पाहिजे. तो अंदाज कसा पकडायचा? 2018 बरोबर सगळ्यात कमी लिस्ट लागलेली, त्याच्यानंतर 2023, त्याच्यानंतर 2024 या लिस्ट सर्व बघा. आणि ज्यांनी लिपिकचं, मी लिपिकवर तर येणारच आहे, पण शिपाई पदाविषयी सर्वात अगोदर तुम्हाला माहिती सांगतोय. आता जे पात्र आहेत त्यांच्याजवळ एकच इलाज आहे, जे पात्र आहेत त्यांच्याजवळ एकच इलाज आहे. 30 मार्काचा पेपर असतो. किती? 30 मार्क. या 30 पैकी तुम्हाला 30 पडणं गरजेचंच आहे, हे लक्षात असू द्या. आता तुम्ही बोलणार की सर त्यांनी तर 15 सांगितलेले तर 30 मार्क कसे काय वगैरे असं तुम्ही बोलणार आहे का नाही. तर म्हणून सर्वांनी लक्षात असू द्या, 30 पैकी 30 तुम्हाला मार्क पडलेच पाहिजे. आता काही जणांचं म्हणणं असं पण येईल, अजून काही जण म्हणतील की सर एवढा अभ्यास होईल का, 30 पैकी 30 मार्क पडतील का. तर आता जे असे बोलतात की सर आम्हाला 30 पैकी 30 मार्क पडतील का, असे ज्यांचे प्रश्न असतील त्या सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतोय, कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन मध्ये उतरलात, आता पात्र झालात तर त्याचा तुम्हाला फायदा पण झाला पाहिजे. नाहीतर असं नाहीये की याच्यामध्ये तुम्हाला जर फायदा झाला नाही बरोबर तर अपात्र आणि पात्र मध्ये तुमचा काहीच फरक नाही राहणार. हे जसे आहेत ना, यांनी जशी चूक केलेली आहे ना तशी तुमच्याकडून पण चूकच झालेली आहे. मग तुम्हाला पण माहिती आहे 26 तारखेला एक्झाम आहे, एक्झामची चांगली तयारी करायची आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, पण तरीही तुम्ही अभ्यास करत नाही म्हटल्यावर खरंच सांगतो मग काहीच म्हणजे बोलू पण शकत नाही अशा शब्दामध्ये, की तरीही तुम्हाला माहिती आहे 26 तारखेला पेपर आहे, आपण अभ्यास करत नाही, मग याच्यात आणि तुमच्यात काहीच गिनती नाही. आता यांनी काय चुकी केलेली आहे अपात्र विद्यार्थी, तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम चुकी त्यांची, अर्ज भरताना नावामध्ये वगैरे काही चुकी नाही त्यांची, फक्त बँकेचे जे त्यांनी रेफरन्स नंबर वगैरे टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये चुकी झालेली. आता रेफरन्स नंबर टाकताना काय चुकी झालेली आहे, रेफरन्स याच्याहून जास्त काढले असते त्यांनी. मी काय बोलतो, आता काही जण म्हणतील की सर ही शॉर्ट लिस्ट लागली, बिलकुल या फोनवर विश्वास ठेवू नका, ही शॉर्ट लिस्ट लागलेली नाहीये. शॉर्ट लिस्ट कशाला म्हणतात की ज्यामध्ये तुमच्या नावामध्ये तुमच्या पत्त्यामध्ये काहीतरी चुका झालेल्या आहेत ती शॉर्ट लिस्ट लागलेली आहे. तर ठीक आहे, तसं आपण समजू शकतो, पण ही शॉर्ट लिस्ट नाही, तर ही जी फीज पेमेंट नाही झालेली आहे म्हणजे फीज त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही, ती चुकीचे नंबर टाकलेले आहेत. म्हणून या चुकीच्या नंबरनं रेफरन्स म्हणजे फीज जरी पोहोचली असेल पण रेफरन्स नंबर जो आहे तो चुकीचा टाकलेला आहे, तो मॅच होत नाहीये, त्या पद्धतीने नंबर टाकलेले आहेत, म्हणून त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहेत. आणि 6047 हे लक्षात असू द्या, जास्त अंक मोठा नाहीये, म्हणजे याच्यावरूनच कळून येतं. आणि पात्र किती गेलेत? 2,14,764. खूप जणांना प्रश्न होता 26 तारखेला एकाच टायमाला परीक्षा होणार आहे तर एवढे विद्यार्थी कसे ऍडजस्ट होतील, काय ऍडजस्ट होतील. हा तर फक्त ट्रेलर आहे, हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर कधी बाकी आहे? 26 तारखेच्या नंतर. 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता बरोबर, 26 तारखेला संध्याकाळी 7 वाजता स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आज पेपर कसा गेला, हे लक्षात असू द्या. 26 तारखेला संध्याकाळी स्वतःला एक प्रश्न विचारायचा की आज पेपर कसा गेला. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बाबा पेपर 30 मार्काचा होता आणि या 30 मार्कापैकी मला 10 मार्क पडू शकतात, तर यांच्यामध्ये तुझ्यामध्ये काहीच फरक नाही. यांच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की यांनी रेफरन्स नंबर चुकीचा टाकला म्हणून अपात्र आहेत. मग त्याच्यापेक्षा तू अपात्र झालेलाच बरा आहे, तू परीक्षेला न गेलेलाच बरा आहे. एवढा मोठा चान्स भेटलेला आहे, एवढ्या मोठ्या चान्सचं म्हणजे संधीचं सोनं जर तुम्ही करत नाही म्हटल्यावर मग अजून काय पाहिजे. तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पडू शकत नाहीये. आणि पेपर काय आहे, मेन म्हणजे 7वीच्या बेसवर आहे बरोबर. जास्तीत जास्त 9वी ते 10वीच्या बेसवर ते पेपर घेतील. पात्रता काय 7वीच्या, 9वी ते 10वीच्या बेसवर पेपर घेतील. पण जी लिस्ट ते लावणार आहेत, लिस्ट जी लावणार आहेत ती लिस्ट टोटल लावतील किती, 25 ते 30, जास्तीत जास्त 25 ते 30. त्याचं कारण काय आहे, 2,14,764 विद्यार्थी आहेत. आणि आपल्या चॅनलवरती जेवढे विद्यार्थी सगळ्यांना माहिती आहे, आपल्या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस सगळे मोफत होतात. एकही क्लासेससाठी तुम्हाला एकही रुपया लागत नाही, त्याच्याविषयी सगळी माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. आता 2,14,764 जे विद्यार्थी आहेत, मला तर वाटतं
की तुम्ही आनंद साजरा करावा, पण कधी पेपर झाल्यावर. हे फक्त त्यांनी काही असं शॉर्ट लिस्ट वगैरे काही लावलेलं नाहीये, फक्त रेफरन्स नंबर वगैरे फीस पेमेंट वगैरे जे चुकीचं टाकलेलं आहे त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेले. म्हणून अपात्र 6047 मुलं भरलेले आहेत. त्याच्यानंतर 2,14,764 जे विद्यार्थी आहेत सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, आता तुमच्याजवळ वेळ नाहीये, रात्रंदिवस एक करा. जेवढं करंट अफेअर्स आहे, जेवढं जनरल, सगळ्या गोष्टी तुम्हाला चालू घडामोडीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा तुमच्या लक्षात बसल्याच पाहिजे. काही झालं तरी झोपेतून जरी सकाळी उठलात तरी तुम्हाला एक प्रश्न विचारला चालू घडामोडीवर तर तुम्हाला त्याचं उत्तर आलं पाहिजे. आणि एक रेग्युलर प्रश्न आहे. रेग्युलर प्रश्न कोणता आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण वगैरे. हे आता मी कसं आहे, आता एक तर या टॉपिक विषयी बोलायला लागलो. जे रेग्युलर प्रश्न येतात, जे नेहमी प्रश्न येणार पेपरला, त्या प्रश्नाविषयी डिस्कशन आपण लाईव्ह क्लासच्या दरम्यान करणार आहे. म्हणून तुम्हाला सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता आपल्या क्लासला जॉईन व्हा. आणि आपल्या क्लास म्हणजे प्रश्नपत्रिका जे आहेत विवेक कुसळकर या युट्यूब टेलिग्राम चॅनलवरती तर आहेत, पण युट्यूब चॅनलवरती पण प्रश्नपत्रिका आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मेंबरशिप ग्रुप जॉईन करावा लागेल. म्हणून सगळ्यांना सांगतोय की आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टोटल 50, 60, 70 प्रश्नपत्रिका आहेत. लिपिकच्या असतील, शिपाईच्या असतील, ड्रायव्हर पदाच्या आहेत. 50, 60, 70 प्रश्नपत्रिका आहेत आणि युट्यूब चॅनलवरती 200च्या जवळपास प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहेत. म्हणून सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोजच्या रोज जे लाईव्ह क्लासेस होतात त्या लाईव्ह क्लासला सगळ्यांनी जॉईन व्हा. आता मी तुम्हाला सांगणार आहे लिपिक विषयी. बघा, लिपिकसाठी 1,15,922 मुलं पात्र करण्यात आलेले आहेत आणि अपात्रची संख्या किती आहे? 4,058. किती येतं? 4,058. आणि इकडे 6,047, म्हणजे जास्त फरक नाहीये, फक्त 2,000चा फरक आहे, लक्षात असू द्या. म्हणून एक लक्षात असू द्या, आता लिपिक पदासाठी मी पहिले पण कधी पण तुम्ही जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एकदा तुम्ही बघणार, काही जण नवीन असतील त्यांना माहित नसेल आणि जे जुने विद्यार्थी येतात त्यांना सगळ्यांना माहिती. मी खोटी माहिती देतच नाही, आपल्याला काही घेणं नाही देणं नाही. कारण की ऍप वाले, अकॅडमी वाले फक्त एकच सांगतात, बघा असं झालं, हे तसं झालं, या कारणामुळे असं व्हायला लागलंय, त्या कारणामुळे. अहो, खरी तरी माहिती सांगा, खरी तरी माहिती सांगा मुलांना. माझी माहिती मुलांना टोचत असेल किंवा कोणाला टोचत असेल त्याची मला घेणं देणं नाही, पण खरी परिस्थिती सांगतच नाही कोणी. की खरी परिस्थिती काय आहे की बाबा तुम्ही अपात्र ठरलात आणि तुम्ही पात्र ठरलात. आता तुम्ही जे पात्र ठरले तर त्यांना एकच सांगणं आहे माझं, तुमचा अभ्यास चालूच ठेवा. तुम्ही अभ्यास तर चालूच ठेवा, पण अभ्यासासोबत तुमची रोजच्या रोज म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस पण चालू ठेवा. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास. जर तुम्हाला वाटतं की जॉईनिंग व्हायचंय, कारण की कसं होणार आहे माहितीये का, या 2,14,764 मधले काही जे आहेत मुलं आता पेपरमध्ये पास होतील, स्किल टेस्ट मध्ये काढल्या जातील, मुलाखतीला काढल्या जातील. म्हणजे तुम्हाला एक टप्पा पार नाही. आता तर नेमकं साधं हे उदाहरण आहे, मी काय म्हणलं, ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. हे ट्रेलर नुसार फक्त तुम्हाला एवढेच राहिलेले आहेत. याच्यामध्ये पेपरमध्ये काढून टाकतील, बरोबर. काय होणार? पेपरमध्ये काढून टाकतील. त्याच्यानंतर मुलाखत, त्याच्यानंतर पेपर नाही, पेपर झाल्यानंतर चाफल्य चाचणी, बरोबर. त्याच्यानंतर 3 नंबर मुलाखत आणि त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट 4 नंबर. म्हणजे टोटल तुम्हाला 3-4 टप्पे पार करणं गरजेचं आहे. किती? 3-4 टप्पे पार करणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या सगळे. टोटल तुम्हाला 3-4 टप्पे पार करणं गरजेचं आहे. असं नाही की बाबा हे वेगळे ते वेगळे. म्हणून सर्वांनी लक्षात असू द्या, हे जरी विद्यार्थी पात्र आहेत, हे जरी पात्र आहेत, पण मी जे जे बेनिफिट तुम्हाला सांगत आहे, जे तुमच्या फायद्याचं सांगत आहे, ते सगळ्यांनी जर व्यवस्थित फॉलो केलं ना तर 100% तुम्ही याच्यामध्ये सिलेक्शन होतात. आता याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं, पेपरची चांगली तयारी करा. चाफल्य चाचणीची मी सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. सगळी माहिती तुमच्या समोर 5 नाही 10-15 मुलं उभे करतो शिपाई पदाचे, जे छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा नागपूर असेल, या ठिकाणी जे कार्यरत आहात, त्याचं तुम्ही चाफल्य चाचणी टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्ही पेपरचा चांगला अभ्यास करा. आणि जे आपल्या चॅनलवरती रोज क्लासेसचे व्हिडिओ टाकले जातात, रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, इयरफोन लावून जरी तुम्ही ऐकलं तरी बस झालं, दुसरं काही नको. करंट अफेअरचे. दुसरी गोष्ट, लिपिक पदासाठी तुम्ही अर्ज भरलेला आहे, तर तुम्हाला आतापासून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतोय मी, तुम्ही पेपरमध्ये जरी पास झाला, पेपरमध्ये जरी तुम्ही 80+ मार्क घेतले, तरीही त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकणार नाही जर तुमची टायपिंग परफेक्ट नसेल तर. स्किल टेस्ट मध्येच तुम्ही कटणार, हे लक्षात असू द्या. आता ही जे कॉम्पिटिशन दिसायली तुम्हाला 1,15,000, हे अंक धरा. फक्त कॉम्पिटिशन स्वतःची करा. तुम्हाला मेन म्हणजे टायपिंगची रोजच्या रोज प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे.
म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो की टायपिंगची रोजच्या रोज प्रॅक्टिस करायची, रोजच्या रोज. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, अशी 2 टाइम तुम्ही प्रॅक्टिस करायची टायपिंगची. आणि जेवढं जास्त होईल तेवढं गणित आणि बुद्धिमत्ता याचा मेन म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही करायची. गणित आणि बुद्धिमत्ता, इंग्लिश ग्रामर वगैरे जे काय तुम्हाला म्हणजे काही जणांना अवघड जात असेल तर सर्वांना सांगतो, आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले जातात, त्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पण आणि लाईव्ह क्लासेसमध्ये पण तुम्हाला जे जे प्रश्न असतील इंग्लिश ग्रामर विषयी, इंग्लिश ग्रामरचा क्लास जेव्हा चालू असतो त्या पद्धतीने तुम्ही ते प्रश्न विचारू शकता मला. कारण की एकमेव आपलं चॅनल आहे ज्या चॅनलवरती 100% खरी माहिती आणि मोफत क्लासेस सर्व मुलांना प्रोव्हाइड केले जातात. म्हणून सर्वांना सांगतो, तुम्हाला जसं सांगितलं हे लक्षात असू द्या, शिपाईसाठी ज्यांनी अर्ज केलाय त्यांना पेपरची तयारी करणं गरजेचंच आहे. 100% 30 पैकी 30 मार्क पडले पाहिजे. लिपिकचा ज्यांनी अर्ज भरलेला आहे, खरंच सांगतो मी तुम्हाला टायपिंगची तयारी करणं गरजेचं आहे. पेपर सोबत पेपरची फक्त तयारी करताय आणि टायपिंगची करत नाही तर तुम्ही पात्र ठरवू शकणार नाही. तुम्हाला आता पण सांगतो, खुश होऊन काहीच फायदा नाही होणार. लेखीमध्ये जरी पास झाला तर टायपिंग स्किल म्हणजे टायपिंग टेस्ट मध्ये तुम्ही फेल होऊ शकता, कारण की संख्या जास्त आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाहीये. काही जणांना राग आला तरी चालेल, कारण की खरं बोलणं आपल्याला पडतं. हे खोटे आश्वासन देऊन काहीच फायदा नाहीये. म्हणून जे खरं आहे तुम्हाला खरी गोष्ट सांगतो मित्रांनो. त्याच्यानंतर आता ड्रायव्हर पदासाठी लिस्ट आता पण मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर लागलेली आहे, बघू शकता. आता 2025 ची जी आहे ना लिस्ट, ती आहे ड्रायव्हर पदाची, तुम्ही बघू शकता. ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज केला असेल सगळ्या मुलांना 20 पैकी 20 मार्क येतं. किती मार्क येतं? 20 पैकी 20 मार्क येते. खूप सोपा पेपर असतो, काही अवघड पेपर नाहीये. आणि हे जे पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत ना सगळेजण, हे छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर हे सगळे मिळून आहेत. असं स्पेशली असं नाही की मुंबईचेच आहेत म्हणून, छत्रपती संभाजीनगरचेच आहेत म्हणून तुम्हाला अजून एकदा सांगतो, हे सगळे मिळून आहेत. आणि महत्वाची गोष्ट, 26,162 छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मुंबई हे मिळून टोटल जे अर्जाची संख्या पात्र झालेली येतं 26,162, अपात्र 934. सगळे एकच कारण आहे की बाबा फीज वगैरे जी भरली ते बरोबर व्यवस्थित जे रेफरन्स नंबर वगैरे टाकलेला नाहीये. आणि यांना पण सांगतो, ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज भरलेला असेल त्यांना पण सांगतोय की भले तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल वगैरे सगळ्या गोष्टी असतील, पण सगळ्या भावांना विनंती आहे की तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस म्हणजे जे रिव्हर्स वगैरे घेतात ना, ऑनलाईन सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. ऑनलाईन आरटीओचे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत, कारण की आरटीओ वालाच तुमची टेस्ट घेणार आहेत. जे आरटीओ वाले आहेत ना तेच तुमची टेस्ट घेणार, बाकी दुसरे कोण नाहीये. म्हणून सगळ्यांना सांगतो की झेड असते है का नाही, झेब्रा क्रॉसिंग असते, कसं गाडी फिरवायची, कशी रिव्हर्स घ्यायची, याची सगळ्याची प्रॅक्टिस ठेवा. तुम्हाला माहिती आहे 20 पैकी 20 तुम्हाला मार्क पडणार आहे, पण सगळे मुलं कटणार कशाला? हे बघा इथं पण तेच, पेपरमध्ये चांगले मार्क स्किल टेस्टला काढतील, पेपरमध्ये चांगले मार्क स्किल टेस्टला टायपिंग टेस्टमध्ये काढतील, पेपरमध्ये चांगले मार्क ड्रायव्हिंग टेस्टमध्ये काढतील. फक्त तुम्हाला तयारी काय करायची, सिलेक्शन व्हायचं असेल तर इथं एक तर पेपरमध्ये चांगले मार्क, बरोबर, पेपरमध्ये जर चांगले मार्क पडले तर जे स्किल टेस्ट होते त्याची मी पूर्णपणे एकही कण चॅलेंज देऊन सांगतो मी तुम्हाला, एकही कण बाहेरचा येणार नाही. स्किल टेस्ट कशी होते, काय होते त्याचा पूर्ण व्हिडिओ अपलोड करेल. आणि जे मुलं सिलेक्ट झाले ते पण तुम्हाला त्यांची मुलाखती तुमच्या सांगेल समोरासमोर लाईव्ह मध्ये, बरोबर. दुसरी गोष्ट, लिपिक पदासाठी तुम्हाला टायपिंग करणं गरजेचंच आहे. काही झालं तरी तुम्हाला टायपिंग करणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. जर तुम्ही पेपरमध्ये चांगले मार्क मिळवले तरी टायपिंग टेस्ट मध्ये जर तुम्हाला टायपिंग जमतच नसेल, स्पीड जमतच नसेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. चॅनलवर, युट्यूब चॅनलवर हजारो व्हिडिओ अपलोड येतात, सगळे तुम्ही बघू शकता. मुलाखतीचे मुलांचे विविध अकॅडमीवाल्यांनी विविध चॅनलवरनी व्हिडिओ घेतलेले येतात. पण हे पण लक्षात असू द्या, त्यांनी सांगितलेले कोणत्या गोष्टी तुम्हाला म्हणजे कोणत्या गोष्टी घ्यायच्यात आणि कोणत्या नाकारायच्यात हे पण तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. नाही तर पॉझिटिव्ह गोष्टी घेणं सोडल्या निगेटिव्ह गोष्टी घ्यायला लागले ते असं होतंय. बॅक स्पेस अलाउड नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. म्हणून लक्षात असू द्या, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तो तुमचा निर्णय, की कोणते विचार समोरच्याचे घ्यायचे आणि कोणते घ्यायचे नाही. ओके. दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग टेस्ट. तुम्हाला ज्यांनी ड्रायव्हर पदासाठी अर्ज भरलाय त्या सर्वांना सांगतो, व्यवस्थित तयारी करा, प्रॅक्टिस करा ड्रायव्हिंगची. समजा नवीन तुम्ही असणार तर सर्वांना सांगतो व्यवस्थित तयारी करा. झेड वगैरे ते कसं बनवतात, व्ही वगैरे सबसिडी सारखं कसे रिव्हर्स घेतात गाडी, सगळ्या गोष्टी जेवढं होईल आणि माझ्याकडून जेवढं होईल तुम्हाला क्लासेस वगैरे सगळ्या गोष्टी त्या मी मोफत देतोय.
पण समजा नोट्स वगैरे जर असेल या पण गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. म्हणून सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतोय, आपल्या चॅनलवर 100% खरी माहिती दिली जाते. म्हणून अशी भलती कोणती चुकीची माहिती देत नाही. म्हणून काही जणांना ती माहिती टोचत असेल, म्हणून सगळ्या भावांना सगळ्या ताईंना सांगतो, चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. थँक्यू.